असताना आपण पाहतोय जय दुर्गा क्रिकेट संघ वेळास रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक वेळास गाव आणि त्यांची स्पर्धा आज आपण या मुंबईमध्ये पाहतोय. गुडेगर संघाने सुंदर क्षेत्ररक्षण लावून घेतलंय. गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सन्मान्य श्री प्रीतम कुलाबकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, तरी त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रीतम कुलाबकर साहेब या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपले देखील आभार. गुडेगर संघाकडून पहिलं षटक घेऊन अमोल पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सामना निर्धारित 2 षटकांचा राहील याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्या. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर साहिल पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. साहिल अमोल आपल्या गोलंदाजी मार्कवर सुंदर फटका मारल्या पाहायचंय. झेल होतो का झेलखाली क्षेत्ररक्षक आणि झेल काय येऊ शकत नाही. आणि एकच धाव, एक चोरटी धाव म्हणावी लागेल. एका धाव्याने संघाचं खातं खोलते. धावसंख्या होते 1, बिनगडी बाद 1. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहिलं तर एक स्फोटक फलंदाज ज्याने सकाळच्या क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता, तो म्हणजे काळभैरव क्रिकेट संघाचा बंटी. पाहायचे कशा प्रकारे या सामन्यामध्ये फलंदाजी करेल. मोठे फटके मारावे लागतील. गुडेगर संघामध्ये देखील एक स्फोटक फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करू शकतात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने बंटी सामना करेल अमोल याच्या गोलंदाजीचा. सुंदर फटका खेळून काढलाय. पाहायचं किती धावा मिळत आहेत. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावे लागेल. 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 3, बिनगडी बाद 3. 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील काळभैरव क्रिकेट संघाला. समोर एक बलाढ्य संघ गुडेघर. पुन्हा एकदा अमोल आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल. बंटी पाहायचे बंटी कशा प्रकारे सामना करतोय. मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय बंटीच्या माध्यमातून. 1 धाव मात्र पूर्ण करतायत आणि एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 4. निर्धारित 2 षटकांचा चाललेला सामना गुडेघर विरुद्ध काळभैरव क्रिकेट संघ वेळास. धावसंख्या होते 4. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील षटकामधील. पाहायचंय किती धावा गोळा करतायत साहिल आणि बंटी. साहिल खेळण्यासाठी तयार. सुंदर फटका म्हणावे लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 5. त्याच दरम्यान मिथुन जाधव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, तरी मंडळाच्या वतीने त्यांचे देखील खूप खूप आभार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगच्या दिशेने बंटी. पाहायचंय कशा प्रकारे सामना करेल अमोलच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 4. बंटी खेळण्यासाठी तयार. सुंदर फटका पाहायला मिळतोय बंटीच्या माध्यमातून. पाहायचा किती धावा मिळतात. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. गुडेकर संघाकडून एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 6. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने साहिल. एक स्फोटक फलंदाज साहिल. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अमोल्याची. धाव काय मिळू शकत नाही. धावसंख्या जिथले येते. धावसंख्या 6. बिनगडी बाद 6. पहिल्या षटक समाप्त होते. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 6. आता मात्र निर्धारित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायच्या किती धावा गोळा करतायत काळभैरव क्रिकेट संघ वेळास यांच्याकडून. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी हा चाललेला सामना काळभैरव क्रिकेट संघ वेळास विरुद्ध गुडेघर. एका बाजूने जर बघितलं तर फायनल मध्ये बलदेवाडी आणि एका साइडने मेगा 11 या दोन्ही संघांनी फायनल मध्ये प्रवेश केलाय. नवीन गोलंदाज गुडेघर संघाकडून
बंटी खेळण्यासाठी तयार. पाहायचंय बंटी. सुंदर फटका पाहायला मिळतो बंटीच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावसंख्येत बरं धावसंख्येत 10. बेनगडी बाद 10. दुसरं षटक घेऊन क्षितिज घोडेकर संघाकडून धावसंख्या होते 10. बिनगडी बाद 10. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील पाहायचा किती धावा गोळा करतायत बंटी आणि साहिल. बंटी खेळण्यासाठी तयार. आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतो क्षितिजच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू म्हणावे लागेल. धावसंख्येत काही बळ नाही. धावसंख्या जिथली येते धावसंख्या 10. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने बंटी खेळण्यासाठी तयार. मात्र एक सुंदर फटका खेळून काढल्या. पाहायचं किती धावा मिळत आहेत आणि एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 11. बिनगडी बाद 11. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. पाहायचं किती धावा गोळा करतील साहिल. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहिलं तर साहिल मोठे फटके खेळावे लागतील. साहिल याला शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. निर्धारित 2 षटकांचा चाललेला सामना गुडेगर विरुद्ध काळभैरव क्रिकेट संघ वेळास. क्षितिज आपल्या गोलंदाजी मार्कवर. साहिल खेळण्यासाठी तयार. मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय साहिल याच्या माध्यमातून. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 12. बिनगडी बाद 12. पुन्हा एकदा बंटी खेळण्यासाठी तयार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटकामधील. धावसंख्या 12. मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहायचाय झेल होतो का आणि गडी बाद. सुंदर पुन्हा एकदा क्षितिज आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू घेऊन परिणामी चेंडू जातो निर्धाव. 2 षटक सामधावते. 2 षटकाकडे धावसंख्या 12. 13 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय गुडेगर संघासमोर. 12 चेंडू आणि 13 धावा. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय काळभैरव क्रिकेट संघ वेळास. तसेच यानंतर होणारा सामना अंतिम सामना बलदेवाडी विरुद्ध मेगा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बलदेवाडी आणि मेगा 11 संघ दोन्ही संघनायक या ठिकाणी या. नाणेफेक करून घेतली जाईल. अंतिम सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. जयदुर्ग क्रिकेट संघ वेळाच आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे आपण या ठिकाणी आज पाहतोय. थोड्याच वेळात अंतिम सामना देखील चालू होईल. मापक 13 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय गुडेगर संघासमोर. त्वरित आपली सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायची गुडेगर संघ. थोडंसं सहकार्य करा. यानंतर एक अंतिम सामना. तदनंतर पाहिलं तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे. मेगा 11 संघाचा संघनायक त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. मेगा 11 संघनायक आणि बलदेवाडी. तेरा धावांचं लक्ष ठेवलंय गुडेगर संघासमोर काळभैरव क्रिकेट संघ वेळास यांनी.
काळाभैरव क्रिकेट संघ यांच्याकडून पहिले षटक घेऊन साहिल पाहायचे कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी साहिल. सलामीची जोडी मैदानात अमोल आणि अमेय पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करतील. 12 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी लक्ष असेल. दरम्यान सामन्याला सुरुवात. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर, अमोल खेळण्यासाठी तयार. एक स्फोटक फलंदाज अमोल पाहायचाय आणि गडी बाद. पहिल्याच चेंडूवर बाद होऊन परततोय अमोल. मोठा धक्का म्हणावे लागेल गुडेगर संघाला. 13 धावांचं लक्ष ठेवलंय काळाभैरव क्रिकेट संघाने. 12 चेंडू आणि 13 धावा. परिणामी पहिला गडी बाद होतोय अमोल याच्या स्वरूपात. मोठा धक्का पाहायला मिळतोय गुडेगर संघाला. आता मात्र नवीन फलंदाज आदित्य पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळते. पाहायचा किती धावा मिळत आहेत आणि एकच धाव. एका धावाने संघाचं खातं खोलते. धावसंख्या 1, बिनबाद 1. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने अमेय पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी फलंदाजी करेल अमेय. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायचंय साहिल कशा प्रकारची गोलंदाजी करेल. अमेय खेळण्यासाठी तयार. एक सुंदर फटका पाहायला मिळते. पाहायचंय आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 5, बिनगडी बाद 5. सामना काळाभैरव क्रिकेट संघ वेळास विरुद्ध घोडेगर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आदित्य पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करेल आदित्य आपल्या संघासाठी. आता मात्र सुंदर चेंडू म्हणावे लागेल. साहिल आता चेंडू काही समजू शकले नाहीत. परिणामी चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या 6. पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल साहिल. आता मात्र एक सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू म्हणावे लागेल. पाहायचा किती धावा मिळत आहेत. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 8. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाकरीत धावसंख्या 8. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 5 धावा. पाहायचाय काळाभैरव संघाकडून कोणता गोलंदाज दुसरं षटक घेऊन येते. 6 चेंडू 5 धावा. 13 धावांचा पाठलाग करताना घोडेगर संघ. दुसरं षटक घेऊन काळाभैरव संघाकडून अमेय खेळण्यासाठी तयार. पाहायचंय आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतो अमेय याच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी आणि घोडेगर